नमस्कार भैरसिक हो. आपण भूताटकी शाळा या कथेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करीत आहोत. जर आपण या कथेचा पहिला भाग बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही या कथेचा पहिला भाग बघू शकता. तर चला जास्त वेळ न दवडता दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. तो लहानगा मुलगा आमच्यासमोर उभा होता. पांढऱ्या शर्टावर पावसाच्या थेंबांसारखी पारदर्शकता दिसत होती. डोळ्यात अश्रू दाटलेले, चेहऱ्यावर खोल दुःखांचं सावट. तो कुजबुजला, तुम्हाला माहीत आहे का आम्ही इथे का अडकलो आहोत? मी आणि रवी निशब्द होतो. आमच्या अंगातलं जणू रक्तच गोठून गेलं होतं. मुलगा हळूहळू फळ्याकडे गेला. त्याने आपला नखरलेला हात फळ्यावर फिरवला आणि अक्षरं उमटली. त्यावर लिहिलं होतं, आम्ही जिवंत जाळलो गेलो. माझा तर श्वासच अडखळला. रवी थरथरत म्हणाला, काय म्हणतोयस तू? कोण जाळलं तुम्हाला? मुलाच्या डोळ्यातून लालसर अश्रू ओघळले. तो सांगू लागला, 50 वर्षांपूर्वी या शाळेत आग लागली. पण ती आग अपघात नव्हती. गावच्या सरपंचानं मुद्दामून घडवून आणली. कारण गावाला नवी शाळा बांधायची होती आणि त्यासाठी ही जुनी इमारत पाडणं खर्चिक होतं. त्यामुळे रात्री आमच्यावर पेट्रोल शिपडलं गेलं आणि दरवाजे बंद करून आम्हाला जिवंत जाळून टाकलं गेलं. आमच्या छातीत धडधड वाढली. मुलगा पुढं म्हणाला, आम्ही ओरडत होतो, किंचाळत होतो, जीवाच्या आकांताने धडपडत होतो, पण कुणीही आम्हाला वाचवलं नाही. आणि त्या क्षणापासून आमचे आत्मे या भिंतींमध्ये अडकलेले आहेत. आम्ही निशब्द होऊन त्याच्याकडे बघत होतो. मुलगा हळू आवाजात पुटपुटला, प्रत्येक पिढीत आमचा रडका आवाज कुणीतरी ऐकतो, पण कुणीच आमचं दुःख दूर करत नाही. म्हणून आम्ही प्रत्येक जिवंत माणसाला इथे खेचून आणतो आणि त्याच्या आयुष्याचा श्वास हिसकावून घेतो. तेवढ्यात अंगणभर पुन्हा शेकडो मुलं प्रकट झाली. त्यांचे डोळे काळे आणि पोकळ. सगळे एकसारख्या सुरात म्हणू लागले, तुम्ही आमचे साथीदार व्हा, आमच्यासोबत कायमचे इथेच थांबा. त्यांचा आवाज एवढा भयानक होता की रवी माझा हात घट्ट पकडून रडायला लागला. बाप्पा, आपल्याला सुटका नाही आता, आपलं काही खरं नाही. ती मुलं हळूहळू जवळ येत होती. हवेत थंडगार धुकं भरलं होतं. प्रत्येक श्वास गोठल्यासारखा वाटत होता. आणि तेवढ्यात मला आठवलं, माझ्या आजीने सांगितलं होतं, अडकलेल्या आत्म्याला शांत करायचं असेल तर त्याचं दुःख ऐकावं लागतं, त्याला दिलासा द्यावा लागतो. मी थरथरतच शेवटचा प्रयत्न म्हणून त्या मुलाच्या समोर गुडघे टेकले. तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या कोणीही सहन करू शकत नाही. पण आम्ही वचन देतो, तुमची गोष्ट आम्ही जगाला सांगू. लोकांना खरं कळेल की सरपंचाने काय पाप केलंय. तुम्हाला विसरलं जाणार नाही. क्षणभर सर्वत्र स्मशान शांतता पसरली. त्या मुलांच्या चेहऱ्यावरून दुःखाची रेषा हळूहळू विरून गेली. त्यांचे डोळे पाणावले. खरंच आमची कथा सांगशील? मी हळूवार मान डोलावली. हो, ही माझ्या आयुष्याची शपथ. गावातला प्रत्येक माणूस तुमचं सत्य ऐकेल. अचानक सगळ्या मुलांनी ओरडणं थांबवलं. अंगणात गूढ शांतता पसरली आणि त्यांच्या आकृत्या एक एक करून धोक्यासारख्या विरून जाऊ लागल्या. आणि शेवटी फक्त तो एकच मुलगा शिल्लक राहिला. तो झोक्यावर बसला. हळूहळू झोका थांबला. त्याने शेवटचं वाक्य कुजबुजलं, धन्यवाद, आता आम्ही मोकळे झालो. आणि क्षणात तोही अदृश्य झाला. शाळेच्या अंगणात आता फक्त शांतता होती. दिव्यांची ट्यूबलाईट आपोआप पेटली. सर्व दरवाजे उघडले. मी आणि रवी घाईघाईनं शाळेबाहेर आलो. दोघंही थरथरत होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही गावातल्या लोकांसमोर सगळं सत्य सांगितलं. सुरुवातीला कुणीच आमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण जेव्हा आम्ही जुन्या सरपंचाच्या कागदपत्रांचा शोध लावला तेव्हा सगळं सत्य उघडं झालं. खरंच त्या काळात शाळेत आग लागली नव्हती आणि 9 मुलं जिवंत जळून मेली होती. ती मुलं अनाथ असल्यामुळे ते शाळेतच राहत असत. गावातल्या लोकांनी त्या शाळेतल्या आत्म्यांच्या स्मरणार्थ तिथं मंदिर उभारलं. अजूनही ती शाळा बंदच आहे,
पण तिथं जाण्याची भीती गावकऱ्यांच्या मनातून कधीही गेली नाही. आणि आम्ही जिवंत सुटलो. पण त्या रात्रीचे ओरडे, रडके आवाज, झोक्यावर बसलेलं मुलाचं रूप आजही डोळे मिटले की आम्हाला दिसतं. आणि एकतर सांगायचंच राहिलं, त्या घटनेची गावात चर्चा उडाली. आणि त्यानंतर आठवडाभरातच सरपंचाच्या घरात अचानक आग लागली आणि त्याचं संपूर्ण कुटुंब त्या आगीत जळून खाक झालं. अर्थातच त्या मुलांनी त्याचा बदला घेतला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा गावकरी तिथे गेले तेव्हा त्यांना तिथे 9 मोडलेल्या अवस्थेतल्या पाट्या सापडल्या. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.